काल 5 डिसेंबर रोजी भव्य दिव्य असा नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। तर यामध्ये जवळजवळ 39 मंत्रिपद वेगवेगळ्या नेत्यांना देण्यात आली। तर यामधील काही मंत्रिपदी ओबीसी समाज बांधवाचे जे नेतृत्व करतात यांना देण्यात आली। तर जे मूळ पाठीमागच्या काळामध्ये ओबीसी समाजाची जी बाजू कायमची धरून धरतात असे छगन भुजबळ असतील, नंतर गोपीचंद पडळकर असतील, यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं। तर यांची कारणे काय की यांचे पंख छाटण्यात आले का या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुरा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तसं सुरुवातीला पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्ष हा 1972 पासून महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व वाढवण्याचं पक्ष वाढवण्याचं काम करत होता, पण त्यावेळेस त्यांना यश फारसं लाभत नव्हतं। त्यावेळेस प्रमोद महाजन असतील यांनी सुद्धा पक्षवाढीसाठी भरपूर काम केलं त्या पाठिंबाच्या काळामध्ये। त्यावेळेस बीड जिल्ह्यातून एक नेतृत्व उदयास आलं, त्याचं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे। तर वयाच्या लहान असल्यापासूनच त्यांना एक राजकारणाची आवड, त्यांनी राजकारणात प्रवेश केला। त्यांनी कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या अध्यक्षपदावरती त्यांनी काम केलं। यात तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा ते आमदारही निवडून गेले, अनेक वेळा तेथून बीड मधल्या समाजाने त्यांना वारंवार निवडूनही दिलं, पण त्यावेळेस त्यांची सत्ता आल्यानंतर ज्या संपूर्ण गोपीनाथ मुंडेने महाराष्ट्र पिंजून काढला। सुरुवातीला पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला भटा आणि बनियाची पार्टी म्हणून ओळखलं जायचं, पण जे महत्वाचं मूळ जे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला त्यावेळेस माधवा ही एक संकल्पना मांडण्यात आली। मा म्हणजे माळी समाज, ध म्हणजे धनगर समाज आणि व म्हणजे वंजार समाज यांची मोठ बांधून जवळजवळ 55 आमदार त्यावेळेस निवडून आणले आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। सत्ता आल्यानंतर त्याचे मूळ दावेदार, मुख्यमंत्री पदाचे दावेदार गोपीनाथ मुंडे होते, पण त्यावेळेस त्यांचंही पंख छाटण्यात आलं। त्यावेळेस त्यांना तिथं जे नेतृत्व करायची गरज होती, पण तिथं त्यांना संधी लाभलेली नाही। नंतर त्यानं पाहायला गेलं तर त्यांच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम एक अदृश्य शक्तीने केलं। तर जे सख्खे पुतणे आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली। तसं पाहायला गेलं तिथं सुद्धा ते दुसरं नेतृत्व त्यांना एक टक्कर देण्यासाठी, टक्कर देण्यापेक्षा नाही, त्यांना साईडलाईन करण्यासाठी एक दुसरं नेतृत्व तयार केलं, जे म्हणजे ते अदृश्य शक्तीने तयार केलं। तर नेमका याचा पाठीमागे ते कोणाचा हात आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेवरती निवडून गेले। लोकसभेवर निवडून गेल्यानंतर काही वेळातच त्याच्यावरून ते दिल्लीहून मुंबईला निघणार होते। तिथे त्यांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, पण तिथे ऍक्सिडेंटमध्ये नेमका ऍक्सिडेंट झाला की घडवून आणला, घातपात झाला हे सुद्धा अद्याप समजलेलं नाही। त्यामुळे वारंवार जे ओबीसीचे नेतृत्व करतात त्यांचे वारंवार पंख छाटण्यात। आता दुसरा नेता पाहायला गेलं तर एकनाथ खडसे सुद्धा भाजप वाढवण्याचा त्यांचा मोठा हात आहे। एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये वारंवार निवडून येतात। त्यांनी 2014 ह्याच्यामध्ये त्याच्या पाठिंबाच्या काळामध्ये वेगवेगळी पदे भूषवली आहेत। 2014 मध्ये मंत्री असताना त्यांना भोसरी भूखंड या ह्याच्यामध्ये त्यांना फसवण्यात आलं। त्याच्या पाठीमागे ईडी, सीबीआय यासारख्या इन्क्वायरी लावण्यात आला आणि त्यावेळेस त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं। त्यामुळे त्यातही सुद्धा त्यांना डावलून त्यांनी इतका मानसिक त्रास दिला की अदृश्य शक्तीने ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात त्यांना पक्ष प्रवेश करायला लागला। नंतर दुसरं पाहायला गेलं तर त्यांच्या घरामध्ये फूट पाडून त्याला जे नेतृत्व एकनाथ खडसेमध्ये नेतृत्व गुण आहेत, पण त्यांना सोडून दुसऱ्याच घरातल्या व्यक्तीला तिकीट देऊन त्यांनी भारतीय जनता पार्टी ह्याच्यावरती निवडून आणण्याचा प्रयत्न केला। तर दुसरं पाहायला गेलं तर छगन भुजबळ तर आपण पाहतोय तर ओबीसीचं वरती कंटिन्यू नेतृत्व करतात। ते नाशिक येथून येवला तालुका आहे, त्या येवला तालुक्यातून सातत्याने निवडून येत आहेत। त्यांनी माळी समाजाचे नेतृत्व करतात, अन्य समाजाचे सुद्धा त्यांनी नेतृत्व करतात। त्यांच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठा जनाधार आहे। तर त्यांनी पाहायला गेलं तर सुरुवातीला त्यांनी शिवसेनेतून सुरुवात केली। त्यांनी पहिलं मुंबईमधलं महापौरपद भूषवलं, नंतर त्यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हे काम पाहिलं, नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सुद्धा मंत्रिपद भूषवलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं। त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये सदन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा त्यांचं पंख छाटण्याचं काम वारंवार करण्यात आलं। तर त्याच्यामध्ये दुसरं पाहायला गेलं तर आता त्यांना 2024 मध्ये एक मंत्रिपदाची अपेक्षा होती, कारण त्यांचा पाठीमागचा अनुभव पाहता गेला तर तो पुढच्या महाराष्ट्राला योगदान ठरणार होता, पण आता सुद्धा कोणत्या अदृश्य शक्तीने त्यांचं मंत्रिपद घालवलं हे सुद्धा एक विचार करण्यासारखी बात आहे।
तर दुसरं पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर हे नेतृत्व एक तळागाळातल्या कार्यकर्त्यामधून हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून ते उदयास आलेला कार्यकर्ता आहे. तर त्यांनी त्यांच्या पाठीमागे एका आवाजावरती लाखो समाज, इतर समाज त्यांच्या पाठीमागे आहे. तर त्यांचं एक संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते, तर त्यांची एक इच्छा होती की गोपीचंद पडळकर विधानसभेतून निवडून गेलेत, त्यांना एक मंत्रिपद मिळणार आणि असं माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा चालू होता त्यांना. पण असं शेवटच्या क्षणी अशा कोणत्या घटना घडल्या की त्यांना अदृश्य शक्तीने मंत्रिपदची संधी हुकवण्यात आली, हे सुद्धा एक विचार करण्यासारखं आहे. तर मित्रांनो, ओबीसी नेत्यांना वारंवार डावलण्यात येते का? तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असता जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.